दार फोडून सुद्धा 33 सदस्य आमचे होते. का लता कर्णीला फोडलं, ते कसं फोडलं त्याचा इतिहास मला माहिती आहे ना, आम्हाला माहिती आहे तो. त्यामुळे त्यांनी काय सांगायची गरज नाही आहे. आपण 12 पैकी 8 आणल्या म्हणून जो महाराष्ट्रात गवगव करता, परभणीमध्ये तसंच झालेलं आहे, साताऱ्यामध्ये तसंच झालेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी सत्ता ही कोणत्या आणण्याच्या बाबतीमधला निर्णय स्वतः सांगतात की मी या खात्याचे मंत्री आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची बडतर्फ तुम्हाला डिस्क्वालिफाईड होऊन देणार नाही. मग कायदा राहिला काय? एवढ्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचा कायदा बदलून घेतलेला आहे. कोर्टाचा अधिकार काढून स्वतःकडे घेण्याचा रणनीती तेवढ्यासाठी होती का? आता प्रश्न आहे. आम्ही आता हा शब्द कोर्टामध्ये सुद्धा विचारणार आहोत की आता न्याय कोणाकडे मागायचा? तुमच्याकडचे अधिकार काढले जातात आणि आता सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाला आम्ही विचारणार आहोत तुमचा अधिकाराचा हस्तक्षेप राहणार आहे का? ना ते सांगावं, नाहीतर लोकशाही संपून जाईल. मला हे कळत नाही. एवढं बहुमत असताना यांचे आमदार फोड, यांचे खासदार फोड, यांचे सदस्य फोड, यांचं हे कर, ते कशासाठी चाललेलं आहे कळत नाही. मला 100% खात्री आहे की तिथं सुप्रियाताई आहेत, आमचे सगळे खासदार आहेत, ते पूर्णपणाने पवारसाहेबांच्या विश्वासातून एक संघ आहे. या बातम्या पेरल्या जातात, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हा भाजपचा एक रणनीतीचा भाग आहे. नाही, याचा काही संबंध नाही. अशोक खरातांचा प्रश्न आता सभागृहामध्ये निघेल. कुठल्याही प्रकारे त्याचा संबंध नाही. ही घडलेली घटना ताजी होती, त्याचा प्राधान्य देणं आम्हाला कर्तव्य वाटलं. सर एक हिंदी में बता दीजिए जो कुछ भी हुआ. सर आहे की पहिल्या वेळेला मी त्यांच्या पक्षावर जाणार नाही, त्यांना तिकीट द्यायचं का नाही ह्याच्यावर पक्षामध्ये साक्षरता होती, तरी सुद्धा त्यांना तिकीट दिली होती. ती देत असताना ते प्री अलायन्स म्हणतायत. मग प्री अलायन्स जर त्यांचा झाला असेल भाजपकडे, माझ्या विरोधामध्ये जे लढले ते पडले आणि मी जे निवडून आले, मग त्यांची मदत कशाला घेता? म्हणजे तुम्ही भाजपची अलायन्स करायचं म्हणून सांगता कोरेगावमध्ये, आणि तिथून निवडून आलेल्या सदांच्या मतदानावर तुम्ही अध्यक्ष व्हायचा, हा कुठला निर्णय? डोईल बाजू आहे. मला वाटतं की त्यामध्ये तथ्य नाही. राजकारणामध्ये जिथं संधी मिळेल तिथं फायदा उठवण्याचा प्रयत्न सगळं ते करतायत. सर छोटेसा नाही, आंदोलन हे करायलाच पाहिजे. लोकशाही जर टिकली नाही, हा विधानमंडळाचा अधिवेशन होतानाही प्रकार घडलेला आहे. आंदोलन तर करायला पाहिजे, नाही तर रस्त्यावर तर आंदोलन होणारच आहे. सर हिंदी में सातारा में जो कुछ भी घटनाक्रम घटित हुआ उसको छोटा सा हिंदी में. अभी है सातारा में जिला परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष का चुनाव था. उसमें जिस तरीके से भाजपा ने अपना सत्ता जो थी उसका इस्तेमाल करके जिस तरीके से पुलिस प्रशासन का दबाव और सरकारी प्रशासन का दबाव से जिस तरीके से चुनाव जीता है, जिस तरीके से लोगों को दबाव डाला है, खोटा केस डाल के, झूठा केस डाल के लोगों को धमकाया गया और उस तरीके से जीत लोकशाही का खून हुआ है. ये महाराष्ट्र यशवंतराव चौहान साहब का महाराष्ट्र है. जिस चौहान साहब ने आज तक इस स्थानिक स्वराज्य संस्था में आम आदमी को मौका मिलना चाहिए.